नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. हा माझा न्यू ब्लॉग आहे. मित्रांनो, आज आपल्याला जायचं आहे धार्मिक स्थळाला दर्शनाला. त्याचं नाव आहे पलटण. तर मी आता मैत्री पार्क चेंबूर इथे आलेलो आहे आणि आपण इथून निघणार आहोत एक धार्मिक प्रवास करण्यासाठी. चला मग निघूया. मग प्रवासामधील काही गमती जरूर तुम्हाला आज पलटणसाठी. मंडळी, गाडी थांबलेली आहे लोणावळामध्ये चहा पाणी. या चहा प्यायला समोर उद्या ही आपली गाडी मुंबई अकलूज या गाडीनं आपण आलो. मुंबईमधून आपण साडेसात वाजता निघलेलो आहोत. आता करीब
9 वाजलेत. 9ला 10 मिनटं कमी असताना आपण लोणावळ्याला पोहोचलो. अशा रीतीनं मी आता ज्या एस टीमध्ये बसलो आहे त्या एस टीच्या मागूनच हा व्हिडिओ काढलेला आहे. कारण पुढे जागा नाही आहे व्हिडिओ काढण्यासाठी. काही व्हिडिओ एस टी महामंडळाच्या बसेसमधनं काढताना थोडेसे व्हिडिओ हल्लेले आहेत. प्लीज सांभाळून घ्या. असेच ब्लॉग बनवत राहील आणि लाईक करायला शेअर करायला विसरू नका. पाहत रहा मधुकर सरगर यूट्यूब चॅनल 77. आता आपण पोचलेलो आहोत पुण्यामधील खडकी येथे. फायनली आपण पलटणला अशा रीतीने आपण पलटणला पोचलेलो आहोत. आता इथून फायनली माझ्या मागे जे आहे
ते एस टी स्टँड आहे पलटणचं. आता इथून आपण पुढला प्रवास करू. चला. इथून किती किलोमीटर आहे भिवाई? 10. आणि तिथून धुळदेव आणि परत तिथून इथून तिकडे जायचं का? इथून यायचं इथं पलटणमध्ये परत धुळदेव जायचं, धुळदेववरती पलटणला यायचं परत. हां. म्हणजे किती 20-25 किलोमीटर पडतं का रायडिंग? 25-30 किलोमीटर पडतं. 25-30 किलोमीटर. अच्छा देवाई एका साईडला आहे, धुळदेव एका साईडला आहे ना. अच्छा. एका रोडला असं तर मग काय तुम्हाला हेच केलं असतं ना. मित्रांनो, ही नीरा नदी आणि हे भिवाई देवी मंदिर. हे आहे भिवाई देवी मंदिर, जे नीरा नदीच्या काठी आहे. नवरा नवरी पाया पडायला आलेले आहेत देवाला. हे नीरा नदीच्या काठचं स्थान आहे भिवाई देवी मंदिर. आत्ता जिथं आपण दर्शन केलं, इथलं क्लायमेट बघा ना, किती मस्त वाटतं एकदम. बघा, हे मंदिर असं आहे, खूप उंच कळस आहे आणि नदीच्या काठी आहे. नदीला पाणी भरपूर आहे. चला आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. फायनली आपण धुळोबा देवस्थानला आलो. हे जी चौकट आहे, हा इकडं दीपस्तंभ, कुठून. तर मित्रांनो, हे आहे धुळोबाचं मंदिर. जेवढं आतलं देवाचं जे आहे तेवढं दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे, पण अलाउड नाही करत. त्यामुळे आपल्याला फारसं कमी बघायला भेटेल हे मंदिर. ठीक आहे. पाऊस येतोय आणि आता त्यामध्ये आपली रेकॉर्डिंग चालू आहे. खूपच छान मंदिर आहे हे. हे मंदिराच्या पाठीमागचं गाभार आहे. इथे बी काही देवस्थान आहेत. ॲक्च्युली इथं कॅमेरा अलाउड करत नाहीत, व्हिडिओ काढू नका म्हणून असं म्हणतात. म्हणून आपल्याला जेवढं पॉसिबल आहे तेवढंच आपण केलेलं आहे. ठीक आहे. बघा,
तहानलेलं प्राणी देवासमोरचं पाणी पिते. खूप छान असं वातावरण आहे. हे चिंचेचं झाड आहे. आणि इथून अभिषेक न घातलेलं पाणी याच्यातून बाहेर पडते. अशा रीतीनं आजचा हा आपला धुळोबा देवदर्शनाचा प्रवास तिथंच संपत आहे. आणि लवकरात लवकर आपण अशा रीतीनं आपला हा आजचा धुळोदेवाचा प्रवास इथंच संपन्न होतच आहे. मित्रांनो, माझा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण आता इथून भेट घेऊया, निरोप घेऊया आणि पुन्हा करूया परतीचा प्रवास मुंबईला. चला मग, धन्यवाद.